नेमका काय असतो एबी फॉर्म? निवडणुकीत या फॉर्मला इतकं महत्त्व का असतं? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेलच. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना एबी फॉर्म भरणं आवश्यक असतं. निवडणूक लढवायची असेल तर उमेदवाराला विविध कागदपत्रांची आवश्यकता असते, ज्यात देशाचं नागरिकत्व, वय, जात, फौजदारी प्रकरणं, कुटुंबातील सदस्यांच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्र भरावी लागतात. पण यात एबी फॉर्मचं महत्त्व अधिकच असतं, कारण या फॉर्ममुळे संबंधित उमेदवार पक्षाचा अधिकृत उमेदवार समजला जातो. एखाद्या विशिष्ट उमेदवाराला राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे हे ए व बी फॉर्मवरून सिद्ध होतं. या दोन फॉर्म्सना एकत्रितपणे एबी फॉर्म म्हणून ओळखलं जातं. फॉर्म ए मध्ये उमेदवाराचं नाव, त्यांचं पक्षातील पद आणि चिन्ह यांची माहिती असते. अनेकदा उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर तो बाद ठरतो, त्यामुळे सर्व कागदपत्र योग्य असणं आवश्यक असतं. अर्ज बाद झाल्यास पक्षाने जाहीर केलेला उमेदवार निवडणुकीतून बाहेर देखील जाऊ शकतो. फॉर्म बी हा उमेदवारासंदर्भातील असतो. राजकीय पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाने नेमलेल्या अधिकृत उमेदवारासह या फॉर्मवर पक्षाने सुचवलेल्या आणखी एका उमेदवाराचं नाव असतं. फॉर्म बी मध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात येते. याच उमेदवाराला पक्षाचं चिन्ह दिलं जावं असं या फॉर्मद्वारे सांगण्यात येतं. उमेदवाराच्या नामांकन प्रक्रियेत एखादा उमेदवार नाकारला गेला तर त्याच्या जागी या फॉर्ममध्ये असणाऱ्या दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली जाते. फॉर्म बी हे देखील प्रमाणित करतो की ज्या व्यक्तीला अधिकृत उमेदवारी दिली गेली आहे ती राजकीय पक्षाची सदस्य आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत एबी फॉर्म जमा करता येतात. त्यानंतर ते जमा केले तर ते ग्राह्य धरले जात नाहीत. अर्ज दाखल करण्याची नियोजित वेळ संपल्यानंतर अर्जांची छाननी केली जाते आणि उमेदवारांनी दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाते. त्यात एबी फॉर्मवरील राजकीय पक्ष, चिन्ह यांचीही तपासणी होते. दोन्ही फॉर्मद्वारे दिली गेलेली माहिती जुळल्यास संबंधित उमेदवाराला राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून ग्राह्य धरलं जातं. पण हे फॉर्म झेरॉक्स किंवा फॅक्स स्वरूपात जमा केले तर ते ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे निवडणुकीत एबी फॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व असतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लोकशाही मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.